मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आणि पुन्हा एका कुटुंबाला पोरकं करून गेलंय। ठाणे अग्निशमक दलातील TDRF जवान विकास गोरे हे बुलेटवरून जात असताना महामार्गाच्या मोठ्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी आदळली आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। शहापूर मध्ये खड्डे अशा प्रकारे मृत्यूचा सापळा बनत चालल्यात आणि पोलिसांचा असंवेदनशीलपणा या ठिकाणी दिसला। तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी पीडित गोरे कुटुंबाला हा सवाल केला। ठेकेदारावर गुन्हा का नाही? कुटुंबियांनी हा सवाल केला। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण सातत्याने पाहतोय खड्ड्यांमुळे किती बळी जात आहेत। राज्याच्या विविध भागातून या सातत्याने बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि यामध्ये आणखी एकाला बळी या खड्ड्याने घेतलेला आहे। यामध्ये एका जवानाचा मृत्यू झाल्याचं दिसतंय। त्याचं कुटुंब आता पोरकं झालेलं आहे। पोलीस स्टेशनला गेलतो, तिथले पोलीस PI कदम सिनियर पोलीस आहेत, ते म्हणतात का मुलाची चुकी असेल, त्याला खड्डा दिसला नाही का, ते तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत होते। की आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलते मुलाची चुकी असेल। असं कसं मुलाची चुकी? तर ज्या जवानाचा मृत्यू झालेला आहे त्याच्या वडिलांची आपण ही प्रतिक्रिया पाहिली आणि खरं तर ठेकेदाराची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। मात्र पोलिसांचा उर्मटपणा पहा, असंवेदनशील पहा। पोलिसांनी अशा प्रकारे त्यांना प्रश्न केलेला आहे, तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? किती असंवेदनशीलपणा हा पोलिसांचा असावा। पोलिसांनी पीडित गोरे कुटुंबाला हा सवाल उपस्थित केला। ठेकेदारावर गुन्हा का नाही हा प्रश्न करण्यासाठी कुटुंबीय गेले होते, त्याची तक्रार करण्यासाठी गेलेले होते। मात्र रस्त्याच्या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता ज्याला या मृत्यूला सामोरं जावं लागलं, ज्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूमुळे अतीव दुःख झालेलं आहे, अशा या कुटुंबाला असा प्रतिप्रश्न पोलीस विचारतायत। अत्यंत असंवेदनशीलपणा खरं तर हा पोलिसांचा आता समोर येतो आहे। गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांची संख्या कशी वाढत चालल्याचं आपण पाहतो आहोत। पुन्हा एकदा शहापूरमध्ये हा सगळा प्रकार पाहायला मिळाला आहे। मुंबई नाशिक महामार्ग आहे, खड्ड्यांचं साम्राज्य याही ठिकाणी आहे। नाशिकमधल्या रस्त्यांची दुरवस्था आपण पाहिली, तिथल्या खड्ड्यांमुळे गेलेले बळी पाहिले आणि आता हा नाशिक मुंबई महामार्ग आहे, खड्ड्यांचं साम्राज्य याही रस्त्यावर आहे आणि एका कुटुंबाला पोरकं करून गेलेले आहे। तर ठाणे अग्निशमक दलातले TDRFचे जवान होते विकास गोरे, आपल्या बुलेटवरून ते जात होते आणि त्याचवेळी महामार्गावर मोठमोठाले खड्डे पडले होते। या खड्ड्यांमध्ये त्यांची गाडी आदळली आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न खरं तर उपस्थित होत असताना या रस्त्यांची कामं हाती घेणारे कंत्राटदार, ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची तक्रार असताना त्यांचं कुटुंबीय ठेकेदारावर कारवाई करावी असं म्हणत असताना पोलिसांनी अत्यंत असंवेदनशीलपणानं या कुटुंबाला उत्तर दिले आणि तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का असा प्रतिप्रश्न या कुटुंबाला केला। पोलीस स्टेशनला गेलतो, तिथले पोलीस PI कदम सिनियर पोलीस आहेत, ते म्हणतात का मुलाची चुकी असेल, त्याला खड्डा दिसला नाही का, ते तक्रार घेण्यात टाळाटाळ करीत होते। की आम्ही ठेकेदाराच्या विरुद्ध तक्रार द्यायला गेलो तर ते बोलते मुलाची चुकी असेल। असं कसं मुलाची चुकी? एका पित्याचा हा प्रश्न आहे। एका खड्ड्यामध्ये पडून या खड्ड्यामुळे त्यांच्या मुलाचा जीव गेलेला आहे, त्याचे प्राण गेलेले आहेत आणि पोलिसांनी इतका असंवेदनशील प्रश्न त्यांना विचारलेला आहे, तुमच्या मुलाची चूक असेल, त्याला खड्डा दिसला नाही का अशा प्रकारे प्रतिप्रश्न केला। शहापूरमधली घटना आहे, एका TDRFच्या जवानाचा या खड्ड्यानं बळी घेतलेला आहे आणि असे रस्ते आणि हे रस्ते तयार करणारे ठेकेदार, त्याच्याकडे लक्ष ठेवणारे जे कंत्राटदार आहेत, या संदर्भात जेव्हा तक्रार करायला हे कुटुंबीय गेलं तेव्हा त्यांना अशा प्रकारे पोलिसांनी अत्यंत असंवेदनशील असं उत्तर दिलेलं आहे।